लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. टोप येथे भानामतीच्या संशयास्पद प्रकाराचा किळसवाणा प्रकार उघड. चक्क काँग्रेस शिवसेना ठाकरे गट उमेदवाराच्या प्रचार पत्रकारावर भानामतीचा प्रकार. बातमी हातकणंगले टोप येथून. टोप हे गाव हातकणंगले तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक असून हे गाव कोल्हापूर इचलकरंजी मार्गावर शहराच्या जवळ असून हातकणंगले तालुक्यातील एक अधिकृत गाव आहे. सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. मात्र टोप येथे गुरुवारी रात्री एक वेगळाच व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. कासारवाडी फाटा ते ज्योतिबा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा संशयास्पद प्रकार आढळून आला. सदर ठिकाणी भाकरी, मसाले भात, तंबाखू, सिगारेट, लिंबू आदी साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांचा तीव्र निषेध होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत या प्रकाराचा जाहीर निषेध केला. लोकशाही प्रक्रियेत अंधश्रद्धा व भीती पसरवणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज आपण कासारवाडी गावामध्ये आलेला आहात आणि काल एक आदुरी प्रकार आपल्या बाबतीत घडला, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हा, मी पण ते पाहिलं सकाळी आणि त्यावरती पोस्ट पण मी सकाळी प्रचारासाठी बाहेर पडले घरातून आणि कासारवाडीच्या इथं आल्यानंतर मला ते दिसलं. तर त्या गोष्टीवरती जास्त विचार करायला माझ्याकडे सध्या वेळ नाहीये, कारण मी ऑलरेडी पोहोचलेले 3 महिने झाला माझा प्रचार चालूच आहे. ऑलरेडी मी पोहोचले सगळ्या लोकांच्या पर्यंत. तरीही मला अजून प्रत्येक घराघरात पोहोचायचं आहे आणि मी त्या कामामध्ये व्यस्त आहे. त्या लोकांचा वेळ जर तिथं घालवत असतील ते आणि तसं करून काही होत असेल असं वाटत असेल त्यांना, तर त्या भ्रमातच राहू द्या, असं इतकंच मी सांगेन. बाकी काय नाही सांगणार जास्त. तुमच्या कासारवाडी गावामध्ये एक आदुरी प्रकार झाला उमेदवारांच्या बाबतीत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर ते अघोरी प्रकार करणारे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा केलेला प्रकार आहे. त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये आणि असं कृत्य कुणीही करू नये, एवढंच माझं म्हणणं. त्याबद्दल विरोधकांचं हार पचवण्याची ताकद नसल्यामुळे असं काही करू शकत नाही. त्यांनी विरोधकच करायला लागलेले आहेत. आता तुम्ही काय सांगाल याबद्दल? त्यांची पायागाची वाळू पूर्ण घसरल्यामुळं हा प्रकार करून लोकांची दिशाभूल करून म्हणजे हे संभ्रम निर्माण करायचा त्यांचं चाललेलं आहे. तुम्ही काय सांगाल दादा? असं करून काही होत नाही, तुम्ही काही करून द्या, काही फरक पडत नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर जासू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.